नमस्कार, मी ओमप्रकाश वडा. वास्तवनिकच्या रोखोकमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून रोखोकमध्ये काही गोष्टीवर समीक्षा करावी असं वाटलं आणि आज आपण सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे त्या विषयावर रोखोकमध्ये समीक्षा करणार आहोत. तो म्हणजे वाढते अपघाताचे प्रमाण आणि त्याला नाहक बळी जाणारे हे जे काही युवक वर्ग असेल किंवा इतरही कोणी ग्रामस्थ असतील, यावर आपण थोडीफार जी आहे ती समीक्षा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण शेवटी आपण जो आहे तो दोष शक्यतो शासन प्रशासन यांना देऊन मोकळे होत आहोत. याबरोबरच या अपघातामध्ये छोटं वाहन असेल तर छोट्या वाहनाऐवजी आपण मोठं वाहन जे आहे, चारचाकी वाहन जे आहे, त्याला दोष देऊन आपण मोकळे होत आहोत. परंतु खरोखर आपण जर ह्या काही घटनाची जर समीक्षा केली आणि सत्य जर माहिती घेतली तर अनेक अपघात हे जे आहेत मोटरसायकल स्वारांचे होताना दिसून येत आहेत. त्यामध्ये फोर व्हीलर गाड्या असतील, परंतु दुर्दैवानं या अपघातामध्ये दोन चाकी गाडीवर जे असतील मोटरसायकलवर त्यांचा दुर्दैवी मृत्यू मोठ्या पद्धतीने होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि या सगळ्या जरी गोष्टी असल्या तर याला माझ्या मते तरी त्याच्यावर आपण समीक्षा करावी असं वाटलं, म्हणून मी समोर आलोय. कारण या गोष्टीला अनेक काही अपवाद सुद्धा आहेत. आपण जर बघायला गेलं तर त्यामध्ये हायवे जर रोड असेल तर त्या हायवे रोडवर चारचाकी वाहन चालक असेल, दुचाकी वाहन चालक असेल तर यांना ज्या काय आहेत त्या लाईन ज्या आहेत त्या मारलेल्या आपल्याला रोडवर दिसून येत आहेत. याबरोबरच आपला ताशी वेग किती असावा याचेही काही टिप्स जे आहेत त्या रोडवर काही ठिकाणी टाकलेले असतात किंवा आपल्याला जाहिरातीच्या माध्यमातून बघायला मिळतात. हे सगळं असताना प्रवास आपला कसा असावा, कशा पद्धतीने असावा, कुठल्या पद्धतीचा आपण जे आहे इंडिकेटर दाखवावं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत लायसन देताना या सगळ्या गोष्टीची शहानिशा केली जाते. आणि नंतरच जे आहे ते लायसन जे आहे ते देण्यात येते. त्यामध्ये मग दोन चाकी असो किंवा चार चाकी असो, या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण याचा मात्र विचार करताना दिसून येत नाही. आणि म्हणूनच यामध्ये अपघाताच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ जी आहे ती झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये विशेष करून जर आपण बघितलं तर नुकतंच आता कारखान्याचा गळीत हंगाम चालू आहे आणि यामध्ये हे ऊसाचे जे ट्रॅक्टर आहेत, या ट्रॅक्टरला धडकून काही जणांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालाय. या गोष्टी घडायला नकोत पण त्या घडल्या आहेत. परंतु यामध्ये आपण ट्रॅक्टर चालकाला जो आहे तो दोष देऊन जे आहे ते मोकळं होत आहे. काही ज्या घटना घडल्या आहेत, मी त्या घटनेची शहानिशा केली, खरोखरच माहिती घेतली. बऱ्याच ठिकाणी मला असं आढळून आलंय ते जे गाडी चालक होते, दुचाकी चालक होते, त्यांनी काही ना काही जे आहे व्यसन केलेलं होतं आणि या व्यसनामुळं त्यांना जे आहे त्यांची गाडी जी आहे ती आटोक्यात आली नाही किंवा समोरून जे वाहन आहे ते दिसलं नाही, अशाही घटना घडतायत. आणि म्हणून मला असं वाटतंय या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं आपलं जीवन जे आहे आपण बर्बाद करत आहोत. आपलं एकट्याच नाही, शेवटी काही जर विवाहित त्यामध्ये युवक असतील तर त्यांची पत्नी असते, त्यांचे लहान लहान मुलं असतात, मुली असतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण एका व्यसनापायी या सर्वांना जे आहे त्याचा त्रास जो आहे, आपण तर जातो त्याचा आपल्यालाच होतो त्रास, आपणच जातोय असं नाही. परंतु हे जे पाठीमागची मंडळी आहे, आपले आई वडील असतील, आपले नातेवाईक असतील, या सगळ्यांना त्याचा त्रास जो आहे तो मोठ्या पद्धतीने भोगावा लागतोय. आणि म्हणूनच क्षणाची घाई ह्या ज्या काही पंक्ती ज्या आहेत त्या लागलेल्या दिसून येत आहेत रोडला आपल्याला. आणि यामध्ये जास्त प्रमाणामध्ये व्यसनहीनता वाढल्यामुळे हे जे अपघात आहेत ते होताना दिसून आहेत. याचा अर्थ ट्रॅक्टरवाल्यांचा काही दोष नाही हे मी मुळीच म्हणत नाही. आपण जर बघितलं तर ट्रॅक्टर चालक जरी असतील तर ट्रॅक्टर चालकांचा जरी आपण विषय बघितला तर त्यामध्ये त्या ट्रॅक्टर चालका जो आहे त्याच्या समोरच्या भागामध्ये टेप लावलेला असतो आणि त्या ट्रॅक्टरच्या मोठ्या आवाजामुळे त्याला आवाज येत नाही आणि म्हणून त्याचा जो आहे तो साऊंडचा व्हॅल्यूम जो आहे तो त्यांनी मोठ्या पद्धतीने वाढवलेला आणि म्हणून पाठीमागून दुचाकी येत असेल तर त्याच्या हॉर्नचा आवाज त्याला कसल्याच पद्धतीने येत नाही. याबरोबरच बहुतांश जे आहेत त्या ट्राल्या त्याला रिफ्लेक्टिव्ह जे आपण हे म्हणतो काय त्याला रेडियम, हे सुद्धा मोठ्या पद्धतीने नसल्यामुळे ह्या अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. कारण समोरून एखादी फोर व्हीलर गाडी आली असेल आणि तिच्या प्रकाशामध्ये एखादा टू व्हीलरवाला चालला असेल आणि जवळूनच लागूनच जर त्याला हे ट्रॅक्टर असेल आणि त्याला रिफ्लेक्ट प्लेट नसेल तर त्याला ते दिसत नाही आणि म्हणून अशाही काही घटना होताना दिसून येत आहेत. याबरोबरच टू व्हीलर चालकांनी आपण चालवत असताना हेल्मेट जे आहे, हेल्मेटचा वापर शासनाने सक्तीचा केलाय तरी सुद्धा आपण हेल्मेट वापरताना दिसून येत नाहीत. हाही एक मोठा भाग आहे. याबरोबरच रोडवर ज्या लाईन ओढलेल्या आहेत दोन चाकी वाहनासाठीच्या दोन्ही साईडने ज्या उजव्या आणि डाव्या साईडने लाईनिंग मारलेल्या आहेत, त्या लाईनिंगच्या आतमध्ये आपण गाडी चालवताना शक्यतो मला तरी दिसून येत नाही. कोणी चालवत असेल तर उलट चांगली गोष्ट आहे. कारण शेवटी हे जे नियम आहेत ह्या नियमाचं सुद्धा पालन करणं आपलंच कर्तव्य आहे आणि आपण शेवटी शासन प्रशासनावर हे सगळं झोपून देतोय.
आणि शासन प्रशासन तरी कोणाकोणाला बसर येणार, हा बी एक मोठा विषय आहे. म्हणून आपलं संरक्षण करण्यासाठी आपणच सज्ज झालं पाहिजे असं तरी मला या निमित्ताने वाटतंय. आणि म्हणून त्या लाईनी ओढलेल्या असतात, तर त्या लाईनिंगच्या आतमधल्या भागामधून 2 चाकीवाल्यांनी वाहन चालवलं पाहिजे अशी एक ती गाईडलाईन आहे. परंतु ती शक्यतो दुचाकी धारक जे आहे ते चालवताना मला तरी आढळून आले नाही, जास्त प्रमाणात आढळून आलेले नाही. कोणीही मध्येच चालन, कोणी इकडच्या साईडनं चालन, कोणी तिकडच्या साईडनं चालन. काही काही किस्से तर असे घडलेत, काही काही बाजार असे आहेत त्यांना घरी गप्पा मारायला वेळ मिळतो का नाही मिळतो काय माहित. 2 दुचाकी सोबत चालल्या असतील तर रस्त्यानेच गप्पा मारायचा अजून येते. म्हणून हे जे सगळे नियम आहेत, हा जो सगळा क्रायटेरिया आहे तो पाळायचा आहे कोणी, हाही एक मोठा प्रश्न आहे. याचा अर्थ ट्रॅक्टर चालक जे आहेत किंवा 4 चाकी चालक जे आहेत त्यांचा दोष नाही असं मी म्हणतच नाही, तेही दोषी असतील. कारण त्यांच्यामध्येही आपण जर बघितलं तर व्यसनधीनतेचं काही मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाढलेलं आपल्याला दिसून येते. आणि या व्यसनधीनतेमध्ये अपघाताचं प्रमाण जे आहे मोठ्या पद्धतीने वाढल्याचं जे आहे ते आपल्याला दिसून येते. आपण त्यावर बोलत नाहीत, परंतु शेवटी तो अपघात झाल्यानंतर त्या व्यक्ती मयत झाल्यानंतर आपण म्हणतो त्याने हे घेतलं होतं, त्याने ते घेतलं होतं, त्याला याचं व्यसन होतं, त्याला त्याचं व्यसन होतं. आणि या व्यसनापायी जे आहेत त्या ज्या गोष्टी आहेत त्या घडताना आपल्याला दिसून येत आहेत. म्हणून ह्या ज्या 4 चाकी असेल, दुचाकी असेल, हेल्मेटचा वापर असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याबरोबरच शासनाने जी नियमावली दिली आहे, जे क्रायटेरिया दिलाय तोही आपण पाळला पाहिजे. यामध्ये सगळ्यात दुःखाची आणि खेदाची बाब ही वाटते की आजकालचा जमाना आधुनिक आहे, इंटरनेटचं युग आहे. या सगळ्या गोष्टी असताना मोबाईल धारकांची संख्या प्रचंड वाढली. आणि म्हणून 2 चाकी असो किंवा 4 चाकी असो, गाडी चालवताना मोठ्या पद्धतीने गाडी चालवत असताना एखाद्याचा फोन आला, एखाद्याला बोलायचं असेल तर आपण तो फोन जो आहे तो कानाला लावतोय, दुसरीकडे गाडी चालवतोय. मग आपण गाडी चालवताना आपलं जर लक्ष केंद्रित होत नसेल तर आपण ती गाडी जी आहे ती एका साईडला उभा करावी आणि अर्जंट फोन असेल तर तो घ्यावा आणि त्याला बोलावं. परंतु असं होताना दिसत नाही. काही काही वाहदर तर असे आहेत, अशी क्रॉस मान करून एवढी क्रॉस करतायत की दुसऱ्या वाहनाला धडक होईपर्यंत त्यांना मेळ लागत नाही. अरे आपण कुठं चाललोय, आपण काय करायला लागलोय. या मोबाईलचा आणि या फोनचा एवढा गैरवापर. आपण कोणते लई मोठे कलेक्टर आहोत की आपल्याला एवढ्या अर्जंट कॉल आहेत की ते उचलल्याशिवाय बोलल्याशिवाय पर्यायच नाही. आपल्या जीवनापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही. आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या घडताना दिसून येत आहेत. मला तर जवळपास रस्त्यानं जाताना दुचाकी धारक जे आहेत ते मोबाईलवर बोलून गाडी चालवताना एवढ्या मोठ्या पद्धतीने दिसून येत आहे. आणि हे जर असं असेल तर यामुळेच अपघाताला जे आहे मोठ्या पद्धतीने वाव मिळते. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे व्यसनधीनता, दुसरी गोष्ट आहे मोबाईल आणि फोनवर बोलणं, तिसरी गोष्ट आहे त्या नियम जे आहेत ती नियमावली जी आहे तिचा फॉलोअप न घेणं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याला मोठ्या पद्धतीने कारणीभूत होत असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि आपण दुसरीकडे शासन प्रशासनाकडे ही जी गोष्ट आहे ती कोलून देऊन मोकळे होतो. परंतु शेवटी शासन प्रशासन कोणाकोणाला बसून येणार. आणि आपल्याला जर हे रूलच फॉलो करायचे नसतील तर ह्यामध्ये वाढ होणारच. आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. याबरोबरच आपण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचे जर रोड असतील तर या रोडवर दुचाकीवाल्याने शक्यतो 9च्या नंतर प्रवास करू नये, शक्यतो करू नये, तो काय रूल नाही. परंतु तरी सुद्धा रस्ता चांगला असल्यामुळे प्रत्येकाच्या तोडून काय निघते, आता रस्ता एकदम सुपर झालाय, आता काय आम्ही 1 घंट्यात तिथं जातो, अर्ध्या घंट्यात तिथं जातो, 15 मिनिटात तिथं पोहोचतो. अरे बाबा गडबड कसली, तिथं जाऊन आपण करणार काय, इथंही झोपणारच आणि तिथंही झोपणारच. मग आपली ही गडबड जी आहे ही सुद्धा कधी कधी या अपघाताला निमंत्रण देऊ शकते. याबरोबरच आपली व्यसनधीनता आहे ही सुद्धा या अपघाताला निमंत्रण देऊ शकते. आपला मोबाईल फोन जो आहे तो या अपघाताला निमंत्रण देऊ शकतो. याबरोबरच आपण जे चाललोय ती साईड न धरता आपण दुसऱ्या साईडनं जर वाहन चालवत असो तर ही सुद्धा गोष्ट आपल्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीची काळजी जी आहे ती वाहन धारकांना घेतली पाहिजे. आता ऊसाचं सीझन चालू आहे, कारखाने जे आहेत ते चालू झालेत. मोठ्या पद्धतीने ट्रॅक्टर धारक जे आहेत ते रात्रीचा प्रवास करताना दिसत आहेत आणि तो त्यांचा टेप असेल. यामध्ये याबरोबरच दुसरी गोष्ट ही झाली आहे, ज्यांच्याकडे लायसन नाही त्या विना लायसन धारकांची ड्रायव्हरची संख्याही मोठ्या पद्धतीने झाली ते दिसून येते. त्यामध्ये मग छोटे छोटे असतील, कोणी 15 वर्षाचा असेल, कोणी 17 वर्षाचा असेल, कोणी 12 वर्षाचा असेल. ते आपल्याला त्याला रोजगार मिळतोय म्हणून ते आपल्याला चांगलं वाटते, परंतु ते वाहन चालवण्याची क्षमता त्याच्यामध्ये त्यावेळी नसते. आणि म्हणून हे अपघाताचं प्रमाण काही अंशी त्याला तेही जबाबदार होते. तसंच आपण जर बघितलं गेलं तर मोठ्या आवाजामध्ये गाणे ऐकणे हा सुद्धा एक मोठा फंडा झालाय. ट्रॅक्टर कुठे 1 किलोमीटर असलं तर त्याचा आवाज इथपर्यंत येतो.
आणि काय म्हणायला गेलं तर आम्हाला आवाजच येत नाही, आणि यातून सुद्धा अपघाताला जे आहे ते निमंत्रण जे आहे ते देण्यात येतं. याबरोबरच रिफ्लेक्टिव्ह प्लेट जे आहेत त्याचाही एक मोठा इश्यू आहे. मोठे मोठे वाहन आहेत त्यांना, आपल्याला ट्रॅक्टर जे असेल त्यांना बहुतांश जे आहेत वाहतूक करतायत त्यांना त्या रिफ्लेक्टिव्ह प्लेट जे आहेत त्या दिसून येत नाहीत. काही ट्रॅक्टरना आहेत सुद्धा, परंतु ती सुद्धा एक काळजी जी आहे ती घेण्याची गरज आहे. याबरोबरच अल्पवयीन जे मुलं आहेत ते मग टू व्हीलर चालक असो, फोर व्हीलर चालक असो किंवा ट्रॅक्टर चालक असो, त्यांच्या हातामध्ये ह्या ज्या वाहनांच्या चाव्या ज्या आहेत त्या शक्यतो गेल्या नाही पाहिजे. परंतु मोठ्या पद्धतीने ह्या ज्या आहे अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जात आहेत, आणि ते वेगाची मर्यादा जी आहे ते ओलांडताना दिसून येत आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना, ह्या सगळ्या ज्या इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा अनुकूल होऊन अपघाताच्या प्रमाणामध्ये मोठ्या पद्धतीने वाढ झाली. आपण शासन प्रशासन दरबारी आवाज उठू, असं म्हणू तसं म्हणू, याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा, असं केलं तर त्याला ब्रेक येईल, तसं केलं तर त्याला ब्रेक येईल, परंतु प्रत्येकाने जर ही काळजी घेतली तर ह्याला नक्कीच ब्रेक येईल. शासन प्रशासन या गोष्टीला तरी पुरून उरणार नाही असं मला वाटतंय. कारण घटनामध्ये मोठ्या पद्धतीने वाढ झाली आणि शासन प्रशासन अधिकारी कर्मचारी आहेत एवढेच आहेत, ते कुठं कुठं लक्ष देणार, कसं कसं देणार. म्हणून लायसन धारक जो आहे तोनीच गाडी चालवावी. याबरोबरच त्यांचे जे रूल आहेत ते त्यांनी फॉलो करावेत. दुचाकीवाल्याच्याकडे हेल्मेट असावं, त्याने आपल्या ते रोडला जी लाईन ओढली त्या लाईनीच्या आतून चालावं. शक्यतो मोबाईलवर जे आहे ते बोलणं आपण वाहन चालवताना टाळावं, ते टू व्हीलर असो की फोर व्हीलर असो. काही काही फोर व्हीलर वाले इतके क्रॉस होतात, ती मान अशी हसतात, बोलतात, मोठ्याने बोलतात, त्यांना शेजारून कोण जातं ते सुद्धा कळत नाही. मग आपण जर त्या फोनमध्ये एवढे बेफाम होत असू आणि गाडी चालवत असू तर नक्कीच अपघाताला निमंत्रण जे आहे ते आपण देत आहोत. आणि अशा घटना ज्या आहेत त्या समाजामध्ये आपल्याला वावरताना, रोडनं फिरताना दिसून येत आहेत. आणि म्हणून याबद्दल थोडीफार समीक्षा करावी वाटली आणि म्हणून समोर यावं असं वाटलं. यामध्ये काही अंशी जे आहे प्रशासनाची, शासनाची जबाबदारी आहे. हे वाहनधारक आहेत त्यांचे लायसन वगैरे चेक करणे, याबरोबर रिफ्लेक्टिव्ह प्लेट त्या आहेत का नाही आहेत हेही चेक करणे, ताशी वेग किती आहे काय हे सुद्धा तपासणे. परंतु ते किती दिवस येणार आणि किती दिवस करणार हा बी प्रश्न आहे. त्यांनी येऊच नाही ही ह्या भूमिकेचा मी नाही, पण तरी सुद्धा शासन प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. याबरोबरच सगळ्यात जास्त जी जबाबदारी आहे ती नागरिकांची आहे. आपणही आपली काळजी घेतली पाहिजे, आपल्या शरीराची घेतली पाहिजे, याबरोबर इतरही सगळ्यांची घेतली पाहिजे. म्हणून व्यसनहीनता, नियमाचे जे आहे ते फॉलो न करणे, दुसरी गोष्ट मोबाईलचा जास्त वापर वाढणे, बोलणे त्याला फोनवर आपण असं म्हणू, याबरोबरच वेळ जो आहे वेगाची मर्यादा ही बंधनात असावी. तसंच शक्यतो रात्रीला जास्त अंधार पडल्यानंतर दोन चाकीवाल्यानं प्रवास जो आहे तो टाळलाच पाहिजे. परंतु ह्या सगळ्या जर गोष्टी आपण अंमलात आणल्या आणि त्यामध्ये काही जर सुधारणा केली तर नक्कीच याच्यावर काही अंशी जे आहे ते ब्रेक येईल. परंतु याकडे शासन प्रशासनाने, संबंधित विभागाने, मग ते आरटीओ असतील, पोलीस असेल, महसूल विभाग असेल, साखर आयुक्त असतील, यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही तर एवढे भंगार वाहन झाले ते नोंद कुठं आहे का नाही आहे त्याचाही काही मेळ नाही, तेही रस्त्याने धावताना दिसून येत आहेत. मग यांच्यावरही हे एसबार जे झाले त्यांच्यावरही कारवाई होणं गरजेचं आहे, त्यांनाही लगाम लागणं गरजेचं आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी जी आहे ती वाहन चालकाची आहे. आपला जीव आपल्याला प्यारा असेल, इतरांच्याही जीवाची आपल्याला चिंता असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. आणि आपण कमी वेगामध्ये व्यवस्थितरित्या जे आहेत ते पोहोचलंही पाहिजेत आणि तिथून पोहोचून आपण रिटर्नही आलो पाहिजेत. कारण शेवटी आपल्यावर हे सगळं जे कुटुंब आहे हे आपलं अवलंबून असते आणि म्हणूनच आपलीची आवश्यकता जी आहे ती सगळ्यांना असते आणि म्हणून हे सुद्धा नियम जे आहे ते आपण फॉलो केले पाहिजेत. चला, वास्तविकच्या रोकटोकमध्ये या विषयावर मला थोडीफार समीक्षा करावी वाटली म्हणून समोर आलोय. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबर लाईक करा, काही वाटत असेल तर कमेंट करा. तसंच काही आणखीन वाटत असेल तर मला पर्सनली मेसेज टाका किंवा फोन करा. याबरोबरच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. वास्तव न्यूजमध्ये परत आपण असेच वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.